मुंबईला चारी बाजूने प्रदूषणाने घेरलं आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे। यावरच आता महाराष्ट्र प्रदूषण कमिटी ही कशी काम करेल या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सिद्धेश कदमजी। सिद्धेशजी, आपण पाहिलं असेल तर आता मुंबईमध्ये प्रदूषणाचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे, यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण कमिटी कशी काम करणार आहे? सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना काय करावे लागतील ह्याचं ऑलरेडी सगळ्या महानगरपालिकांना लेखी स्वरूपात कळवलेलं आहे। त्याच अनुषंगाने आज मुंबईचे आणि MMR रिजनचे जेवढे अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आजच सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या 3 दिवसांमध्ये प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईट असेल किंवा प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही कामं असतील त्यांची एक ऑडिट करून दर दिवशीच्या शेवटी एक रिपोर्ट देऊन आणि त्या रिपोर्टमध्ये जर आम्हाला कुठे आढळलं की जिथे नियमाचं उल्लंघन होतं आहे तर सर्व प्राथमिक स्तरावर आम्ही त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेनं कळवू। जर त्या महानगरपालिकेने जर त्याच्यावर काही त्वरित ॲक्शन घेतली नाही तर मंडळाच्या माध्यमातून ती ॲक्शन घेतली जाईल। त्या अनुषंगाने ह्या प्रदूषणाचा स्तर कुठेतरी कमी होईल। त्याच अनुषंगाने आत्ताच 5 वाजता मुंबईसाठी मुंबईचे कमिशनर भूषण गगराणीजी यांच्यासोबत एक प्रेस कॉन्फरन्ससुद्धा होणार आहे। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला अधिक काय उपाययोजना मुंबईच्या स्तरावर मुंबई महानगरपालिका काय करणार आहे तेही तुम्हाला अधिक त्याच्यामध्ये माहिती देतील। त्याच्या पुढे जाऊन येत्या 3 तारखेला अजून लांबचा विचार करून पुढचा विचार करून मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्यांच्या दोघांच्या संयुक्त एक बैठक आहे। त्या बैठकीचा फक्त या वर्षीचा नाही पुढच्या लॉंग टर्म प्लॅन काय असला पाहिजे त्या अनुषंगाने एक जॉईंट बैठकसुद्धा आहे। आमचे अधिकारी आणि त्यांचे अधिकारी अशी एक जॉईंट बैठकच्या माध्यमातून काय उपाययोजना करू शकतो त्याची आपण एक बैठक लावलेली आहे। पण एक मात्र मला सांगायचं इथं असं वाटतं की सगळे पॅनिक मोडमध्ये न जाता आज मुंबईची परिस्थिती एवढी सुद्धा वाईट नाही आहे जे आपण सगळे दर्शवता। फक्त आपणच नाही आपण नाही पण सगळ्या माध्यमांना त्यांच्या माध्यमातून मला नागरिकांना सांगण्याची एक रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी स्वतःच्या स्तरावर सुद्धा काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे। एक साधं उदाहरण देतो। आज आपल्या बिल्डिंगमध्ये जो वॉचमॅन असतो तो शेकोटीसाठी काय जाळतो? तो तिकडचा कचरा गोळा करतो, लाकूड जमा करतो आणि शेकोटीसाठी तो शेकोटी जाळतो। तर ह्या अशा लहान सगळ्या उपाययोजना, गाड्यांचा वापर कसा कमी करावा। आणि आता 31 येत आहे, 31 आलं की म्हटलं की आपण 12 वाजता जे फटाके फोडणार आहोत तर खरंखर फटाके फोडण्याची गरज आहे का? कारण की हे जे प्रदूषण वाढतंय बघा, हे विंटर आहे, हे हिवाळ्यामध्ये एक नॅचरल फिनॉमिना होतो त्याच्यामुळे हे पोल्युशन आपल्याला दिसतं। पण आहे तशी परिस्थिती वाईट नाही आहे। आज दिल्लीचं जर आपण पाहिलं त्याच्यापेक्षा आपण बऱ्यापैकी चांगल्या स्थितीवर आहोत। आणि जे काय आपण AQI म्हणतो, आता कुठले AQI आपण फॉलो करायचे, कुठले जे शासनाची मान्यता केलेली AQI आहेत तेच आपण फॉलो करताय का की आपण कुठून तरी काहीतरी उचलतो आणि आपण दाखवतो। म्हणून माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण कुठलीही बातमी दाखवण्याच्या अगोदर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका किंवा कोण एक्सपर्ट्स असतील त्यांच्याशी एकदा विचारविमर्श करूनच आपण ह्या बातम्या दाखवा। आपण पाहिलं असेल तर मुंबईमध्ये विकास कामं ही जोर पकडत आहेत, तर ह्यावरती कुठे काही कारवाई होणं तुमच्याकडून आहे का? की म्हणजे ह्याच्यामुळे जी विकास कामे ती थांबवू शकतात, कारण की मोठ्या प्रमाणावरती बांधकाम चालू आहे त्यामुळे धूळ उडते आणि त्यातूनच प्रदूषणाला एक म्हणू शकतो की होतो। नाही, 100% विकास कामं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, तर ती शासनाची आहेत आणि काही खाजगीसुद्धा आहेत। पण ह्या विकास कामांना अडथळा न निर्माण केल्याशिवाय प्रदूषणाचं प्रमाण कसं कमी करायचं ह्याच्यावर सुद्धा उपाययोजना आम्ही ऑलरेडी महानगरपालिकेनं कळवलेल्या आहेत। तर आता महानगरपालिकेचा त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी ते विकास कामं थांबवावी की त्यांनी त्याच्यामध्ये जे उपाययोजना सांगितले त्याची अंमलबजावणी ही तंतोतंत झाली पाहिजे। समजा ती अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही बोर्डाच्या स्तरावर सुद्धा ॲक्शन घेऊ शकतो। पण मला असं वाटतं की ती वेळ येणार नाही। आज महानगरपालिका ही सक्षम आहे आणि आदरणीय भूषण गगराणीजी ह्यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका सक्षम आहे। हे नक्कीच काही ना काही चांगले उपाययोजना ज्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईल आणि आपल्याला काही दिवसात
आढळेल की हे प्रदूषणाचं प्रमाण हे हळूहळू कमी होईल. जसं जसं हिवाळा कमी होत जाईल, जसं जसं जानेवारीचा महिना येत जाईल, फेब्रुवारीचा महिना येत जाईल, हे प्रदूषणचं प्रमाण हे 100% कमी होईल असं आम्हाला 100% खात्री आहे. सिद्धेशजी, एक शेवटचा प्रश्न की भविष्याच्या दृष्टिकोनाने आपण काही आत्ताच पावलं उचलत आहात का? 100% आपल्याला कल्पना असेल की मागच्याच महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही एक RMCची पॉलिसी आणलेली आहे. आज जर आपण पाहिलं की RMCचे सगळे प्लांट हे सगळे उघड्यावर आहेत, तर भविष्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही त्या RMCची पॉलिसी आणलेली आहे की ज्या अनुषंगाने हे RMCचे प्लांट जे आहेत हे 100% कवर्ड असणार आहेत. हे भविष्याच्या दृष्टिकोनातून. अजून भविष्याच्या दृष्टिकोनातून येत्या 3 तारखेला जर मी आपल्याला म्हणालो की आमची एक जॉईंट बैठक आहे की भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून काय पावलं आज उचलायला लागतील, त्या अनुषंगाने अजून NCAP सिटीमध्ये NCAP जो नॅशनल क्लीन हेल्थ पोल्युशनचा जो प्रोग्राम आहे त्या अनुषंगाने काय काय उपाययोजना आम्हाला आज करायच्या आहेत त्याच्यासाठी आम्ही संयुक्त बैठक घेतलेली आहे. आणि नक्कीच भविष्यामध्ये प्रदूषणाचं प्रमाण, कारण की काम तर वाढत जाणार आहे, इन्फ्राची कामं वाढत जाणार आहे, डेव्हलपमेंट होत जाणार आहे, पण ते डेव्हलपमेंटला अडथळा नाही आला पाहिजे यासाठी आपण आजच काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. याच धोरणाने आम्ही 3 तारखेला बैठक लावलेली आहे. त्याच्यातून नक्कीच चांगला काही मार्ग निघेल. विकास कामांना अडथळा न आणता प्रदूषणावर कसं नियंत्रण ठेवायचं हे आत्ता आपल्याला सिद्धेश कदम यांनी सांगितलं. कॅमेरामन अनुप रस्तोगीसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.